साफसफाई करताना दगड खचला आणि समोर जे आलं त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा गूढ आणखीनच वाढलाय। खचलेला दगड काढून पाहिला असता एक तळघर वजा खोली आढळली। या तळघराच्या निमित्तानं पुरातन काळातील काही माहिती आणि रहस्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जातीये। सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं आणि जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून या कामाला सुरुवात झाली आणि काम पूर्णत्वास येत आहे। बाजीराव पडसाळी, गर्भगृह, सोळखांबी, सभामंडप आणि इतर ठिकाणी काम सुरू असून चांदी देखील बसवण्यात येणार आहे। 15 मार्च पासून गाभाऱ्यात जतन आणि संवर्धन करण्याचं काम सुरू केलंय आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं। हे काम अंतिम टप्प्यात आलंय आणि 2 जून पासून हे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू केलं जाईल। पण तत्पूर्वी समोर आलेल्या तळघरानं सगळ्यांचीच उत्सुकता आणि गूढ वाढवलंय। 15 मार्च पासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं। गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं। आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि 2 जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत। सोळखांबीमध्ये आपले पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे, हनुमान दरवाजाच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली। तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं। तात्काळ लगेच आमचे विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आपळे मॅडम, त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे 5 ते 6 फूट खाली आहे। त्या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही। या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही या बाबतीत मंदिर समिती, त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे या बाबतीत आपल्याला समजून येईल। गुरुवारी सोळखांबी परिसरात पुरातत्व विभागाचे कर्मचारी हे हनुमान दरवाजाजवळ काम करत होते। त्यावेळी फरशीचा चुना निघाला म्हणून त्या ठिकाणी क्लिनिंग करत असताना एक दगड खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली। तो दगड काढल्यानंतर त्या ठिकाणी एक तळघर आढळलं। तात्काळ मंदिर समितीतील अधिकारी आणि वास्तुविशारद आब्बळे यांनी पाहणी केली तर तळघर हे 5 ते 10 फूट असल्याचं निदर्शनास आलं। तळघरात काही मूर्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही। पंढरपुरातील महाराज मंडळी, अभ्यासक यांच्याकडून तळघराच्या इतिहासाविषयी माहिती घेण्याचं काम सुरू आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे खरं तर खूप जुनं, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व असणारं मंदिर। मात्र यात काळाच्या ओघात नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे अनेक बदल झाले। याच मंदिराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेत 73 कोटी रुपयांचा विकास आराखडा आखला। आषाढी एकादशीला काही दिवस उरलेले असतानाच आता वैष्णवांना विठ्ठल भक्तीची ओढ खुणावतीये। कारण जवळपास 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठलाच्या या सुरेख मंदिराचं मूळ स्वरूप हे नुकतंच समोर आलंय। यंदाची आषाढी आणि इतकंच नाही तर पुढचे सर्वच दिवस या मंदिरात येऊन विठुरायाचं रूप निहाळणं एक खास अनुभूती देऊन जाईल। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।